किंवा सुरेश बिराजदारांना तयारी करायला सांगितले आणि परत अर्चनाताईला उमेदवारी दिली। मी आताच खुलासा करू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार साहेब आपले नेते आहेत, त्यांनी सांगितले की सुरेश बिराव तुम्हाला म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ मी राष्ट्रवादीसाठी घेणार आहे आणि तुम्ही तयारी करा। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण जिल्ह्याची टीम, तसं म्हटलं तर आमच्या पक्षाचा आपल्या पक्षाचा ना आमदार ना खासदार ना टेबल ना खुर्ची, असं असताना आम्ही प्रचंड फिरलो, प्रचंड चांगली ताकद निर्माण झाली, प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता आणि नंतरच्या वाटाघाटीमध्ये महायुतीच्या वाटाघाटीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बदलला गेला। अजितदादांनी आम्हाला बोलून घेऊन सांगितलं की सुरेश आपल्याला अर्चना वहिनींची उमेदवारी द्यायची आहे। आम्ही सांगितलं काही हरकत नाही, ज्या दादांनी उमेदवारीची तयारी करायला सांगितली त्याच दादांनी थांबवली। राग कुठे दुसऱ्याने थांबवली का? नाही, दादांनी तयारी करायला सांगितलं, दादांनी थांबायला सांगितलं, थांबायचं। आणि दादांचा जो आदेश आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची ती एक चांगली फळी निर्माण झालेली आहे, एक चांगल्या बूथ कमिट्या निर्माण झालेल्या आहेत, एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे। ज्या अजित पवारांचं नेतृत्व महाराष्ट्राला हवंहवंसं वाटतंय, एक ठोस नेतृत्व, एक विकासाभिमुख नेतृत्व, ज्यांनी बोलल्यानंतर ते काम व्हायलाच पाहिजे। 50,000च्या खाली उमरगा उमरली आम्ही देणार नाही, 50,000च्या पुढे देऊ। आणि आमचा शेजारीच तालुका आहे, विधानसभा मतदारसंघ आहे, औसाचा आमचा रोजचा संबंध आहे। ज्या भागातला ऊस आमच्या साखर कारखान्याला येतोय, खूप चांगले संबंध औशामध्ये निलंग्यामध्ये आहेत। तिथं अभिमन्यू पवार साहेब आहेत, बसवराज पाटील साहेब आहेत, तिथं पण 40-50,000ची लीड आहे। अहो लाखाची मतदान 2 विधानसभा मतदारसंघात बाबा हे, परंतु राणादादांच्या नेतृत्वाखाली ज्या राणादादांनी सुरेश बिराजदारला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन केलं, त्या सुरेश बिराजदारांनी संचालक मंडळाने हा साखर कारखाना आज चालू केलेला आहे आणि तो चालू झाल्याचं म्हणजे या भागातील शेतकऱ्यांचं पुण्य हे राणादादांच्या माध्यमातून तुम्हाला